ही मी घेतली होती रांगोळी काढायला. बघा, मला सगळ्यासाठी गॅजेट लागतात. माझ्या हातातून रांगोळी चांगली पडत नाही, म्हणून मी ही तर तेलाची बॉटल आहे ही, हां तेलाची बॉटल आहे, तिच्याने मी हे करत होती. आणि बघा, कालच्याच रांगोळीला मी रियूज करण्याच्या वरती होती, कारण की उगाच वाया घालवायच्या नाही गोष्टी. त्यानंतर पहिले मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे दिवे लावणे. ते तर आपण लावतोच, आणि त्याच्याशिवाय तर दिवाळीला मजाच नाही. एकाच दिव्याने एकाच माचीच्या काडीने 2-3 दिवे लावायचे, आणि त्यानंतर दिव्याने दिवे लावायचे. हे कामं आपल्याला खूप चांगली जमतात. मग पहिले बाहेर दिवे ठेवले आणि किती सुंदर दिसते ना. जेव्हा रांगोळीच्या अवतीभोवती दिवे येतात ना, तेव्हा आय गेस तिची चमक किंवा तिची लाईटनिंग जरा जास्त चांगली वाटते. पहिले एकच ठेवला, पण मला असं वाटलं काहीतरी गडबड आहे, कारण की मला स्वस्तिक चांगलं नव्हतं झालं. मग मी स्वस्तिकाच्या वरतीच दिवा ठेवून त्याला नीट केलं. इकडे मुलांचे धाड धूड 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 फटाक्याचे आवाज येत होते. हेच चाललेलं माझ्याने. तिकडे कोणीतरी शॉर्ट्स लावलेले, आणि त्याच्यामुळे ते सुद्धा धाड 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 करत वाजत होते. म्हणजे सगळीकडे धाड. पावसामुळे ना फटाके कमी वाजले, कारण की पावसाचं खूप वातावरण होतं आणि पाऊस खूप पडलेला सुद्धा. इकडे या दोघांची मस्ती चाललेली. हा बहिणीसाठी मस्तपैकी फुलझड्या खेळवते, आणि ती तिकडे डान्स करते. तिला भीती वाटत होती ते पकडण्यासाठी, म्हणून तिचं मस्त ती तिच्या दुनियामध्ये असतं. ती दुसऱ्याला कामाला लावतं, आणि ती मस्त एन्जॉय करण्यावरती असतं. यालाच बोलतात बहिणीचं काम.